नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेतच ना? तर आज मी बनवणार होते बटाट्याचा पराठा. त्यासाठी मी पीठ मळून घेतलं होतं, बटाटे उकडून घेतले आणि चटणीची तयारी करीत होते बटाट्याच्या भाजीची. त्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि बटाटे पण मॅशरनी मॅश करून घेतले. त्यानंतर मग मी ठेवली होती कढई, त्यात तेल तापवून घेतले. त्यात टाकली होती मी मोहरी चांगली तडतड वाजून दिल्यावर त्यात टाकले होते मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट. ते चांगलं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग त्यात टाकणार होते मी हिंग टाकायचं, चांगलं परतून घ्यायचं हिंग पण. मग त्यात टाकली होती थोडीशी मी कोथिंबीर तेलात टाकल्यावर चव चांगली येते. मग त्यात टाकली होती मी थोडीशी हळद पण चांगली परतून घ्यायची. त्यात टाकलं होतं मग मी मीठ वगैरे टाकून झाल्यावर मग टाकून घ्यायचे बटाटे टाकून घेतल्यावर मग ते चांगले हलवून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आपली भाजी. अशी भाजी तुम्ही वडापावलासुद्धा बनवू शकता आणि पराठ्यांना पण बनवू शकता. नक्की बनवून बघा अशी भाजी. त्यावर नंतर मी टाकली होती थोडीशी कोथिंबीर. पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं. मग छोटासा गोळा घेतला, तो असा व्यवस्थित लाटून घ्यायचा लाटण्याने आणि मग त्यात आपली बटाट्याची भाजी भरून घ्यायची. तुम्ही पण असेच पराठा बनवतात का? नक्की सांगा मला. तर मग मी अशा पद्धतीने बटाट्याची भाजी त्यात भरून गोळा करून घेतला आणि नंतर मग तो मी लाटून घेणार होते. हलक्या हाताने लाटून घ्यायचा म्हणजे फुटत नाही. असं व्यवस्थित लाटून घ्यायचा. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. मग अशा प्रकारे आपला पराठा तयार झाला होता. त्यानंतर मग मी तव्यावर तूप टाकलं. ते तूप पण पळत होतं इकडं तिकडं. मग असं तूप टाकून पराठा टाकून घ्यायचा. पराठा दोन्ही साईडनी चांगला खरपूस भाजून घ्यायचा. असा खरपूस भाजून झाल्यावर मग ते आपण दह्यासोबत खाऊ शकतो. नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला.